युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना जी लास्ट इयरला म्हणजे 2014ला जो GR आला होता त्यानुसार लास्ट इयरला ज्याही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांचा कालावधी येत्या काही दिवसात हा संपणार आहे। म्हणजे काही विद्यार्थ्यांचा कालावधी या महिन्यात संपेल तर काही विद्यार्थ्यांचा कालावधी हा पुढील महिन्यात संपणार आहे आणि नवीन नोंदणीबद्दल सुद्धा अपडेट आली आहे। तर विद्यार्थी आता नवीन नोंदणी सुद्धा करू शकणार आहे आणि यामध्ये जेही विद्यार्थी बेरोजगार असेल 12वी पास नंतरचे जेही विद्यार्थी आहेत ते यासाठी नोंदणी करू शकतात। तर यामध्ये नोंदणी 1 ते 2 दिवसामध्ये सुरू होणार आहे अशाबद्दलची अपडेट आलेली आहे। तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नोंदणी करायची असेल त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे जेणेकरून नोंदणी सुरू झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये फॉर्म भरू शकले पाहिजे। तर विद्यार्थ्याचे बँक अकाउंट असणं खूप गरजेचं आहे आणि त्याला आधार कार्ड लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे आणि यामध्ये जे GR मध्ये पॉईंट दिलेले हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता लास्ट इयरमध्ये अशा प्रकारे GR आला होता। तर यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे आणि GR मध्ये अजूनपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे। म्हणून या सेशनमध्ये जेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहे त्यांना सुद्धा 6 महिन्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी 12वी पास असेल, ITI असेल, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांना शासकीय किंवा निमशासकीय जेही आस्थापना असेल त्या आस्थापनेमध्ये 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निवड केली जाते आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे जे एज्युकेशन असेल ते कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। 12वी त्यानंतर ITI सुद्धा चालेल, डिप्लोमा, डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा यामध्ये विद्यार्थी इलिजिबल असणार आहे। महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे। उमेदवारांकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। बँक खाते आधारसोबत लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवार कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय संकेतस्थळावर म्हणजे एम्प्लॉयमेंट कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे। तर यामध्ये तुम्ही विद्यावेतन सुद्धा बघू शकता। तर जे विद्यार्थी 12वी पास आहे त्यांना 6000 रुपये प्रति महिना हे विद्यावेतन देण्यात येणार आहे। त्यानंतर ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रति महिना हे विद्यावेतन देण्यात येणार आहे आणि जे विद्यार्थी पदवीधर असेल किंवा PG असेल त्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रति महिना हे स्टायपंड म्हणजे विद्यावेतन देण्यात येणार आहे। आणि फॉर्म आपल्याला ऑनलाईन प्रकारे फिल करायचा आहे। फॉर्म कसा फिल करायचा हे आपण सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि विद्यार्थ्यांना जेही त्यांचे मानधन असेल हे मानधन त्यांना DBT मार्फत म्हणजे जेही त्यांच्या आधार कार्डला बँक लिंक असेल त्या बँक लिंक अकाउंटला जमा करण्यात येणार आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी बँक अकाउंट जे विद्यार्थी 12वीला असेल त्यांचे बँक अकाउंट नसतात त्यामुळे बँक अकाउंट काढून घ्या आणि त्या बँक अकाउंटला तुमचे आधार कार्ड सुद्धा लिंक करणं गरजेचं आहे। तर यामध्ये जेही विद्यार्थी एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे म्हणजे जे विद्यार्थी बेरोजगार असेल ते यासाठी इलिजिबल आहे आणि यासाठी अप्लाय करू शकतात। तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा कालावधी वाढवून देण्यात यावा अशा प्रकारे निवेदन देणं सुरू आहे। परंतु त्याबद्दल अजूनपर्यंत सरकारने म्हणजे गव्हर्नमेंटने कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। परंतु सर्वांचा विचार केला तर जे विद्यार्थी सध्या म्हणजे 1,10,000 विद्यार्थी सध्या कार्यरत आहे म्हणजे सध्या प्रशिक्षण घेत आहे आणि त्या विद्यार्थ्यांचा जर कालावधी वाढवून दिला तर बाकी जेही विद्यार्थी आहे हे सुद्धा बेरोजगार आहे। यामध्ये शिक्षक किंवा जेही डिग्री PG अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी शिक्षण घेऊन सध्या नोकरीच्या शोधात आहेत। तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा चान्स मिळावा त्या विद्यार्थ्यांची सुद्धा त्याबद्दलची मागणी आहे। तर नेमकं आता यामध्ये सरकार कोणत्या प्रतिसाद देणार यासाठी संपूर्ण विद्यार्थी उत्सुक आहे। तर नवीन नोंदणी येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे कारण या महिन्यात व पुढील महिन्यात भरपूर ठिकाणचा कार्यकाळ संपत आहे। तर कार्यकाळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होईल। यामध्ये जेही नवीन विद्यार्थी आहे ते नोंदणी करणार आहे। तर नोंदणी सुरू झाल्याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ याबद्दल जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।